दोडामार्गमध्ये खऱ्या अर्थानं अनेक वेळा अनेक संकटं आली. कोविडच्या काळामध्ये एवढं भयानक संकट होतं. ह्या ठिकाणी रुग्णालय नव्हती, आरोग्याची व्यवस्था नव्हती. माझी सर्व मुलं ही गोव्यामध्ये रोजगारासाठी असताना त्या ठिकाणी अडकलेली होती. उपासमारीची पाळी होती. एका हॉस्पिटलमध्ये आई होती, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याचा बाप होता. मुलगा मयत झालेला होता. अशा भयानक परिस्थितीमध्ये सुद्धा मी ह्या दोडामार्गमध्ये कोविड काळामध्ये काम केलेलं आहे. जी मुलं गोव्यामध्ये होती, त्यांचे तर अतोनात हाल होते. त्यांच्यापर्यंत सुद्धा गोव्यामध्ये आम्ही धान्य पोहोचवत होतो, पैसे पोहोचवत होतो. त्या मुलांना सुद्धा त्यांच्या आईपर्यंत सुरक्षित आणण्याचं कामही आम्ही करत होतो. आम्ही काम आमचं कधीही मोजलेलं नाही. पण तुम्ही मतदारसंघामध्ये आणि तालुक्यामध्ये आता फिरत असताना प्रत्येकाच्या घरी जातो, तर एवढंच म्हणतो, "धुरी तुम्ही आमच्यासाठी देव आहात. आम्ही मात्र ह्यावेळी तुम्ही केलेल्या उपकाराची फेड मताच्या रूपानं करणार आहोत. तुम्ही आमच्यापर्यंत परत पोहोचण्याची कुठच्याही प्रकारची गरज नाही. पैसे किती कोणीही देवो. आमच्यासाठी बाबूराव धुरी हाच आमचा उमेदवार आणि हाच आमचा जिल्हा परिषद सदस्य आहे." ह्या भावनेनं प्रत्येकजण ह्या ठिकाणी काम करत आहे.